बहुजन पॅथर सेनेचा चौथा वर्धापन दिन सोहळा दिनांक 31 जुलै 2026 रोजी कारंडे मल्टीपर्पज हॉल, कुपवाड रोड, सांगली येथे अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला। या दिमागदार सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापुरुषांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात। कार्यक्रम प्रसंगी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई आणि माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून महापुरुषांना मानवंदना देण्यात आली। यानंतर मुख्य सोहळ्याला थाटात सुरुवात झाली। भटक्या विमुक्त बहुरूपी समाजाच्या कार्यकर्त्यांची निवड व सत्कार। या वर्धापन दिन सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे समाजात उपेक्षित असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संघटनेने मोठे पाऊल उचलले। भटक्या विमुक्त जमातीमधील बहुरूपी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्याची संघटनेत अधिकृत निवड करण्यात आली। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली आणि त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। या निर्णयामुळे बहुरूपी समाजाच्या प्रश्नांना हक्काचे व्यासपीठ मिळणार असून त्यांच्या सामाजिक चळवळीला मोठी ताकद मिळणार आहे। मान्यवरांची मानदियाळी। या सोहळ्याला सिनेसृष्टी व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या। यामध्ये प्रामुख्याने सिने अभिनेत्री मोहिनी खोत, चित्रपट दिग्दर्शक व लेखक अशोक रास्ते सर, वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय सोनवणे साहेब, महिला सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती जयश्रीताई पाटील, सांगली सिव्हिल हॉस्पिटल युनियनचे अध्यक्ष संजय मोरे साहेब, बहुजन क्रांती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव माननीय प्रशांत कांबळे साहेब, जगदंबा केटर्सचे मालक अंबादास कांबळे साहेब, तसेच परभणीवरून आलेले तुकाराम मुंडे साहेब, राहुल ढोमणे साहेब व वावळ साहेब उपस्थित होते। नियोजनाची धुरा आणि संघटनात्मक चर्चा कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहुजन पॅथर सेनेच्या संस्थापक अध्यक्ष सौ निशाताई गणेश बचुटे यांनी केले। त्यांनी आपल्या भाषणातून संघटनेच्या आजवरच्या संघर्षाचा आणि प्रवासाचा आढावा घेतला। या सोहळ्याचे नेटके आयोजन चित्रपट कलाकार व संघटक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सिनेस्टार सुभाष तुपे यांनी केले होते, तर नियोजक म्हणून प्रशांत कांबळे साहेब, बहुजन पॅथर सेनेचे सचिव जालिंदर वाघमारे साहेब आणि संस्थेचे उपाध्यक्ष गणेश बचुटे साहेब यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। कार्यक्रमादरम्यान वेगवेगळ्या भागातून आलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी सदिच्छा भेटी घेतल्या, विचारांची देवाणघेवाण करत संघटनेच्या माध्यमातून आगामी काळात राबवल्या जाणाऱ्या नवनवीन प्रोजेक्ट्स आणि उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। शुभेच्छा आणि सांगता। कार्यक्रमात उपस्थित सर्व वक्त्यांची समयोचित भाषणे झाली। प्रमुख पाहुण्यांनी आणि नागरिकांनी संघटनेच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक अध्यक्ष सौ निशाताई गणेश बचुटे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले। शेवटी संघटनेच्या वतीने सस्नेह अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते। सर्व पदाधिकारी, प्रमुख पाहुणे आणि उपस्थित नागरिकांनी याचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली। आणि महिलांच्या बाबतीत सुरक्षा नाहीये। देवेंद्र फडणवीस साहेब, फक्त माझ्या महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित ठेवा आणि त्यानंतर महिलांना लाडकी बहीण म्हणून उपदेश द्या, एवढंच सांगते। आणि माझ्या लाडक्या बहिणींना एक उपदेश देते, तुमच्या मुलींकडे मोबाईल देण्यापेक्षा, तिला ब्युटी पार्लरला पाठवण्यापेक्षा आपल्या मुलींना कराटे, तायक्वांदो आणि मुलींसाठी छत्रपती शासन कायदा करावा, एवढं महाराष्ट्र शासनाला मी सांगते। आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना जर आपल्या भारताच्यातल्या महिला सुरक्षित ठेवता येत नसतील तर छत्रपती शासन लागू करावं, एवढं बोलते, थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या महिलांनी वेळ काढून माझ्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली त्याबद्दल बहुजन पॅथर सेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे, आमच्या ताईंचे, बहुजन आघाडीचे सोनवणे साहेब यांनी पण आमच्या एका शब्दाला हाक दिली।